प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत करतो। धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी। तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, देवाकडं मागावं काय हे खरं तर जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांच्याकडून शिकावं लागेल। तुकोबारायांना जेव्हा भगवंताने आग्रह केला की तुकोबा काहीतरी माग, तेव्हा तुकोबाराय म्हणाले की देवा मला खरंच काय नको आहे। जेव्हा देवाने जास्तच आग्रह केला तेव्हा तुकोबारायांना नाविलाजास्तव मागावं लागलं। परंतु मागावं काय हे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा। किती सुंदर मागणं आहे बघा। देवा मला कायच नको, फक्त एक दान दे की तुझा विसर होऊ नये। हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा। बघा किती सुंदर मागणं तुकोबाराय यांनी केले। मग देवाने सांगितलं, ठीक आहे तुकोबाराय, तुम्हाला हे मागणं दिलं, तुमची मागणी मान्य केली, मग कराल काय? तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर तसं वरदान दिलंय तर माझ्या मनात ध्यानात एकच असेल की गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी म्हणजे संच, जशी कोथिंबीरीची जोडी, मेथीची जोडी, तसं माझ्या मनातलं विचारांचा जो संच आहे, जोडी आहे, ती फक्त गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। त्याच्यानंतर मग देवाने विचारलं, बस फक्त एवढंच? तुला मुक्ती, मोक्ष, धन दौलत, पैसा, अडका, बंगला, माडी, गाडी यातलं काहीच नको आहे का? तेव्हा तुकोबाराय म्हणाले, ना 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 ना, यातलं काहीच नको आहे। ज्या गोष्टीमुळं भगवंता तुझा विसर पडेल अशी गोष्टच मला नको आहे। न लगे मुक्ती धन संपदा, मला धन दौलत, पैसा, अडका, बंगला, माडी, गाडी काहीच नको, आणि मुक्ती मोक्ष याची सुद्धा मला अपेक्षा नाही आहे। फक्त न लगे मुक्ती धन संपदा। मग देवाने विचारलं, मग हवं तरी काय आहे? तर तुकोबाराय म्हणतात, संत संग देई सदा। काय सांगितलं? देवा भगवंता मला संतांचा संग दे रे बाबा। संत संग देई सदा। सदा म्हणजे आम्ही म्हणतो ना, सदा सर्वदा योग तुझा घडावा, याचाच अर्थ सदा म्हणजे कायम। काय मिळू दे? तुकोबाराय म्हणतात, संत संग देई सदा। मग देवाने विचारलं की एवढं माझ्याकडं जग येतं, ते धन दौलत, पैसा, अडका, मोक्ष, मुक्ती ह्या गोष्टी मागतं, आणि तुकोबाराय हा कसला अनोखा आग्रह आहे तुमचा की न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा। हे जगाच्या वेगळं मागणं तुकोबारायाने मागितलं, आणि म्हणूनच कदाचित त्यांना जगद्गुरु म्हटलं जातं। संत संग देई सदा हे मागणं का मागताय तुकोबाराय असं देवानं विचारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी। काय म्हटलं? न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा। का? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी। आम्ही 83,99,999 योनी फिरून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असा आम्हाला नक्षिकांत मनुष्य जन्म मिळालाय तुकोबाराय म्हणतात। आणि म्हणून त्या जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा अडकायचं नाही, म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी। काय म्हटलं? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी।
म्हणजे पुन्हा आम्हाला तो जन्म मरणाचा फेरा फिरायचा नाही आहे, पुन्हा आम्हाला त्या जन्म मरणाच्या चक्रात अडकायचं नाही आहे, असं सुंदर मागणं तुकोबारायांनी मागितलं. मग तुकोबारायांनी असंच का मागणं मागितलं की संत संग देई सदा? कारण त्याचं असं आहे की संत कळाल्याशिवाय ग्रंथ कळत नाही आणि ग्रंथ कळाल्याशिवाय भगवंत कळत नाही. म्हणून संत कळणं पहिलं गरजेचं आहे, संतांचा संग मिळणं गरजेचं आहे. संतांच्या संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून संत जीवनात येणं गरजेचं आहे बाबांनो. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सजनानो, आम्हाला मागावं काय हे समजलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबारायांनी देवाकडे मागणं मागता मागता तुम्हा आम्हाला ती गोष्ट शिकवली, समजावली, सांगितली की बाबांनो, देवाकडे मागत असताना देवाचा विसर पडू नये ही गोष्ट मागा. म्हणून तुकोबारायांनी मागितलं की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संतांचा संग दे म्हटलं, कारण तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमाशी. संतांचा संग जर भेटला तर खऱ्या अर्थानं आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती होईल. आणि परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर मग आम्हाला तो जन्म मरणाचा फेरा फिरावा लागणार नाही. 83,99,999 योनी पुन्हा फिराव्या लागणार नाहीत. म्हणून तुकोबारायांनी मागितलं की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि हाच खरा तर परमार्थ आहे. परमार्थ या शब्दाचा अर्थच असा आहे की परम म्हणजे मूळ आणि अर्थ म्हणजे ज्ञान. त्या मूळ तत्वाचं, त्या ईश्वराचं, त्या परमात्म्याचं ज्ञान कळणं, अर्थ कळणं म्हणजेच परमार्थ आहे. त्यासाठी ज्याचा स्वार्थ जळाला त्यालाच परमार्थ कळाला. आणि स्वार्थ जळण्यासाठी खरं तर तुकोबारायांनी जे मागणं मागितलं ना, की तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमाशी. आम्हाला सुखात ठेव, कारण सुख शोधता शोधता जीवन गेले वाया. सुख तर भेटलेच नाही, परंतु सुकून गेली काया. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन है उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि का दास. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि का दास. प्रेमाने बोला, धन्य निरंकार जी एवं राम कृष्ण हरी.